स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 15 ऑक्टोबरच्या भागात पार्थ मरणाशी झुंजत येत असतो. डॉक्टरांच्या अनेक प्रयत्नानंतर सुद्धा पार्थचा जीव वाचवण्यात ते यशस्वी होत नाहीत. तर काव्या देवीजवळ प्रार्थना करत असते. संपूर्ण मंदिरात ती दिवे लावून देवीकडे साकडं घालते. पण वाऱ्याने सगळे दिवे विझून जातात आणि तिच्या हातून दिव्यांनी भरलेलं ताट सुद्धा निसटतं. तेव्हा काव्या जळती ज्योत हातावर ठेवून देवीकडे प्रार्थना करत असते. हॉस्पिटलमध्ये पार्थला मृत घोषित करतात. पण काव्याच्या प्रयत्नांमुळे त्याच्या बोटांची हालचाल झाल्याचं नंदिनीला जाणवतं आणि ती डॉक्टरांना बोलावून घेते. तेव्हा पार्थ पूर्णपणे शुद्धीवर आल्याचं डॉक्टर सगळ्यांना सांगतात. पेशंटसारखं काव्याचं नाव घेतोय. त्या ज्या कोणी असतील त्यांना बोलवून घ्या असं डॉक्टर म्हणतात. दुसरीकडे जीवा मंदिरात जातो तेव्हा काव्या त्याला हातात जळता दिवा घेऊन उभी असलेली दिसते. त्याला नंदिनीचा फोन येतो आणि ती त्याला पार्थ शुद्धीवर आल्याचं सांगते. तेव्हा पार्थ ती आनंदाची बातमी काव्याला सांगतो. तिच्या हातातला जळता दिवा बाजूला करतो. पार्थला शुद्ध आली हे ऐकून काव्या खुश होते. तिला पार्थला बघायचं असतं, पण मानिनीच्या अटीमुळे ती जात नसते असं ती जीवाला सांगते. तेव्हा जीवा तिचा हात धरून तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. मानिनीचं म्हणणं न जुमानता तिला पार्थकडे पाठवतो. ती पार्थला बघून आणि पार्थसुद्धा तिला बघून खुश होतो. मानिनी जीवाला तिला इकडे का घेऊन आलास याचा जाब विचारते. तेव्हा ती पार्थ दादाची बायको आहे. तेव्हा आधी तिने इकडे असायला हवं होतं असं तो म्हणतो. विक्रमसुद्धा तिच्या वागण्यावर चिडत असतो. तू अशी कधीही वागत नाहीस. अचानक तू इतकी विचित्र का वागतेस असं जीवा तिला विचारतो. दुसरीकडे पार्थची नजर काव्याला दिव्यामुळे झालेल्या जखमीवर जाते. तो तिच्या हाताला मलम लावून देतो. मालिकेच्या आगामी भागात पार्थदादा बरा व्हावा म्हणून काव्या हातात जळता दिवा घेऊन उभी होती असं जीवा सगळ्यांना सांगतो. नंदिनीसुद्धा मानिनीला काव्याबद्दलचं मत बदलायला सांगत असते. तर काव्याने हे सगळं केलं यावर पार्थचा सुद्धा विश्वास बसत नसतो. आता मानिनी काव्याला माफ करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तेव्हा पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम फक्त स्टार प्रवाहावर. मराठी मालिका विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.